भैया मी मार्केटला चालले, तुम्ही तुमची बॅग पॅक करून ठेवा. अरे हा वहिनी, मला माहीतच नाही आपल्याला लग्नाला जायचं म्हणून. मला पण सगळी तयारी करायची आणि टाइम पण कमी. तुम्ही जा, मी भरतो बॅग. बरं ठीक आहे, जाते मी. जेवण बनवून ठेवलंय, जेवण करून घ्या. बरं ठीक आहे. वहिनी अजून पण नाही आल्या. वहिनी तुम्ही आल्या? हा भैया, झाली सगळी तयारी? हा वहिनी, झाली सगळी तयारी. हे बघा, मी तुमच्यासाठी शर्ट आणले, तुम्हाला चांगलं वाटतंय. खरंच वहिनी, शर्ट लय भारी आहे. हे बघा भैया, आणखीन आणलं मी तुमच्यासाठी शर्ट. काय झालं भैया? काही नाही वहिनी, मला आईची आठवण आली. असं? आणि आज अचानक कसं काय? वहिनी, जसे तुम्ही मला कपडे आणले ना, तशी आई पण आणत होती. वहिनी, तुम्हाला माहितीये का, आईनं कपडे आणलेले मी कधीच आरशात बघत नव्हतो, कारण आईचा आरसा होती. जेव्हा मी आईसमोर नवे कपडे घालून जायचो ना, आईच्या हवा बघूनच मी समजायचो मी चांगला दिसतोय. मला माहिती भैया, आईची एक अशी व्यक्ती आहे की आपण तिला आपलं लहानपण दाखवू शकतो. पण काय करा भैया, परिस्थिती अशी आहे की तिला बघून चालायला लागते, त्याला समजून घ्यावं लागतं. ओ माँ तुझे